नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवाराचे कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. खमंग असा छान आपला कोबी पराठा झालेला आहे, तर या नाश्ता करायला. आज मी कोबीचा पराठा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी कोबी घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मुलांना काय होतं, कोबी हा आवडत नसतो. त्याच्यामुळे आहे ना, मुलांना जर कोबी आवडत नसेल ना, तर त्याचे तुम्ही असे ना पराठे वगैरे बनवून बघा. हा जो कोबी आहे ना, तो आता मी असा किसून घेणार आहे. बारीक असा किसून घेतल्यानंतर आहे ना, कोबीचा पराठा आपला छान असा होतो. इथे आपण कोबी किसून घेतलेला आहे. आलं, लसूण, जिरे आणि थोडंसं आलं टाकून त्याची आपण पेस्ट केलेली आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. 1 चमचा याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकूया. थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. आता याच्यामध्ये आपण कोबी टाकूया. हा जो कोबी आहे ना, तो खूप असा आहे ना, शिजवून घ्यायचा नाही, तर थोडीशी वाफ येऊन द्यायची फक्त. बऱ्याच वेळा मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं, कारण मुलांना हा कोबी हा आवडतच नसतो. त्याच्यामुळे आहे ना, त्या मुलांना आहे ना, डब्यामध्ये तुम्ही ना असं छानपैकी परोठा कोबीचा करून देऊ शकता. कोबी आपला असं छान झालेला आहे. आता तो तुम्ही थंड झाल्यानंतर थोडंसं चणा डाळीचं पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये मळून घेणार आहे. असा कोबी थोडासा शिजवून म्हणण्यापेक्षा ना, थोडीशी वाफ देऊन हा कोबी करून घेतलेला आहे. कोबी आपला आता थंड झालेला आहे. याच्यामध्ये ना आपण 1 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलेलं, पण जसं लागेल ना तसंच आपण याच्यामध्ये हे पीठ टाकणार आहोत. अशा पद्धतीने थोडंसं चणा डाळीचं पीठ घेतलेलं, ते पण आपण टाकणार आहोत. 1 वाटी पीठ घेतलेलं गव्हाचं, तेवढंच टाकलेलं आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. 1 दिवसाचं तुम्ही जर आहे ना पिकनिकचं प्लॅनिंग करत असाल, तर असं छानसे आहे ना परोठे तुम्ही डब्यामध्ये घेऊन आहे ना पिकनिकला जाऊ शकता. बघा, कोबीचा परोठा बनवण्यासाठी घट्ट असा मी गोळा बनवून घेतलेला आहे. चला तर मग आपण आता कोबीचा परोठा बनवूया. इथे मी कोबीच्या परोठ्याला लावण्यासाठी अमूल बटर घेतलं आहे, तर तुम्ही तूप पण लावू शकता. कोबीचा परोठा बनवूया. तर त्याच्यासाठी असे छोटे छोटे गोळे घ्यायचे. आता परोठा बनवणार आहोत. थोडंसं मी इथे अमूल लावतीये. अलगद हाताने आपल्याला हा जो गोळा आहे हा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. अमूल लावतीये तव्याला. परोठा छान खमंग असा आपला कोबीचा परोठा झालेला आहे. कोबीचा परोठा हा तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. वेळ पण लागत नाहीये. ही जी चटणी आहे ती सोलापुरी चटणी आहे. ती मी विकत घेतलेली, परोठ्याबरोबर छान लागते. तर तुम्ही सॉसबरोबर पण हा कोबीचा पराठा खाऊ शकता. तर कसा झाला आहे माझा कोबीचा पराठा कमेंट्समध्ये नक्की सांगा. खमंग छान असा आपला हा कोबीचा परोठा झालेला आहे.